सध्या संपूर्ण महाराष्ट्राला पाणी टंचाईचा सामना करावा लागत असताना पालघरच्या ग्रामीण आणि आदिवासी भागातील कातकरींसाठी पाणी टंचाईचा मुद्दा हा पाचवीलाच पुजलाय। शासनाकडून जलजीवन मिशनच्या घोषणा सुरू असताना डहाणू तालुक्यातील आदिवासी कातकरी बांधवांना दररोज पिण्याच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतोय। घरी नळ नसल्याने बिबळवेडे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कातकरी पाड्यातील नागरिकांना ज्या डबक्यातून जनावरं पाणी पितात त्याच डबक्यातील पाण्याने आपली तहान शमवावी लागते। 250 ते 300 लोकवस्ती असलेल्या कातकरी पाड्यावर स्वच्छ पिण्याच्या पाण्याची कोणतीही शाश्वत व्यवस्था नाही। त्यामुळे महिला, वृद्ध आणि लहान मुलांना अंधारात जवळपास 1 किलोमीटर अंतरावरील डबक्यातून पाणी आणावं लागते। वारंवार ग्रामपंचायत आणि प्रशासनाकडे तक्रार करूनही केवळ आश्वासनांवर बोलवण होत असल्याने संतप्त नागरिकांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला। आम्हाला बोरिंग पाहिजे, टाकी बसवायला पाहिजे आमच्या जवळ, तिथं घराजवळ पोरा चालत जातात, कुठं आम्ही कामाला जातात तर टायमाला आम्ही 12ला 1ला येतात आम्ही घरी। आम्हाला घाई होतात तर मजुरी पण आमची जाईन, आम्हाला कपडे धुवायला पण टाइम निघून जातो। ह्या कितीतरी वर्षापासून प्रॉब्लेम चालू आहे आमचा आणि यावेळेस आम्ही पण किती सहन करणार अशी गोष्ट झालेली आहे। दरवर्षी आम्ही दूषितच पाणी प्यायचं का? आमच्या आरोग्याचा प्रश्न पण मोठा आहे। आम्ही दूषित पाणी पिल्यानंतर आमचे आरोग्य बिघडले जाते। लहान मुलं आहेत त्यांना डायरिया सारखे आजार पण होतात। आज लोकांना पाणी प्यावं लागतं। 2 दिवसापासून बातम्या चालतात, त्या सरपंचाने अजून इथे येऊन तो धबका बघितला नाही किंवा काय योजना करायची, काय उपाययोजना करायची ते अजून त्यांनी सांगितलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।